तुम्ही कधी असं म्हणता का की हे वर्ष पण वाया गेलं? मी खूप काही करणार होते किंवा करणार होतो, पण काही जमलेच नाही. आणि मग पुन्हा 31 डिसेंबरला आपण म्हणतो की आता चला नेक्स्ट इयर चालू होतंय, तर आपण नवीन संकल्प करूयात, नवीन रिझोल्यूशन्स करूयात आणि आपल्या जीवनामध्ये चांगले बदल घडवून आणूयात. पण खरं सांगू का, नवीन आयुष्य हे 1 जानेवारीला चालू होत नाही, तर ते त्या दिवशी चालू होतं ज्या दिवशी तुम्ही स्वतः ठरवता की मला बदलायचं आहे. जर तुम्हाला 2026 हे वर्ष तुमच्यासाठी बेस्ट इयर बनवायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या व्हिडिओमध्ये मी असे 7 रिझोल्यूशन्स, 7 संकल्प सांगणार आहे, ज्याने फक्त 2026 हे वर्षच नाही, तर तुमचं संपूर्ण आयुष्य हे बदलून जाईल. नमस्कार माझ्या सुंदर यूट्यूब फॅमिलीला. मी शीतल आणि आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे, जे 2026मध्ये स्वतःला स्ट्रॉंगेस्ट, स्मार्ट आणि सक्सेसफुल व्हर्जन बनवू इच्छितात. आज मी तुम्हाला असे 7 संकल्प सांगणार आहे की जे तुम्ही फॉलो केले तर 2026च नाही, तर तुमचे आयुष्य हे चांगल्या प्रकारे बदलून जाईल. संकल्प पहिला, बी हेल्दी, म्हणजे आरोग्याची काळजी घेणे. हेल्थ इज वेल्थ, म्हणजेच आरोग्य हीच खरी संपदा असते. जर आपल्याकडे सर्व सुखसोयी, पैसा, सगळे काही उपलब्ध असेल, परंतु आपले आरोग्यच चांगले नसेल, तर असलेल्या सुखसोयींचा किंवा संपत्तीचा आपल्याला पुरेपूर उपभोग घेता येणार नाही. कशालाच किंमत उरत नाही. म्हणून सगळ्यात आधी निरोगी आयुष्याचा संकल्प करा. म्हणतात ना, जान है तो जहान है. आरोग्य चांगले असेल तर आपण सर्व सुखसंपत्ती किंवा सर्व सुखसोयींचा चांगल्या प्रकारे उपभोग घेऊ शकतो, आनंद घेऊ शकतो. म्हणून आरोग्याला प्रायोरिटी देणं महत्त्वाचं आहे. मग यामध्ये आपण काय करता येईल? तर यामध्ये रोज अर्धा तास तरी वॉकिंग करणं, चालणं किंवा मग व्यायाम करणं, घाम येईल अशा प्रकारचा व्यायाम करणं. मग त्यामध्ये तुम्ही झुंबा करू शकता, योगा करू शकता किंवा जिम जॉईन करू शकता. आणि असे काहीही जमणार नसेल तर घरच्या घरी व्यायाम करू शकता किंवा अर्धा ते पाऊण तास तुम्ही चालू शकता. अशा प्रकारे रोज अर्धा ते पाऊण तास स्वतःसाठी द्या, आरोग्यासाठी द्या. ॲटलिस्ट महिन्यातील 20 ते 25 दिवस तरी व्यायाम हा केलाच पाहिजे किंवा चालायला गेले पाहिजे. अशी शिस्त स्वतःला लावा. आणि दुसरे म्हणजे सकस आहार घेण्याचा प्रयत्न करा. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं, हिरव्या पालेभाज्या आणि नट्स असतील, ड्रायफ्रूट्स असतील, वेगवेगळी कडधान्य याचा समावेश आपल्या आहारामध्ये करण्याचा प्रयत्न करा. जेवणाच्या वेळा फिक्स करा आणि त्या फॉलो करा. झोपण्याची वेळही फिक्स करा. कमीत कमी 6 ते 7 तास तरी झोप ही झालीच पाहिजे आणि शक्यतो ती रात्रीचे 10 ते सकाळचे 6 या दरम्यान असावी. संकल्प नंबर 2, पैशाची बचत करणे, मनी सेव्हिंग. आजचा काळ हा फक्त डिग्रीचा नाही तर स्किल्सचा आहे. 2026मध्ये स्ट्रॉंग व्हायचं असेल तर खर्च लिहायला शिका, बचत करायला शिका आणि ज्यातून पैसे कमवता येईल असं कोणतंही एक स्किल नक्की शिका. आणि हा संकल्प करा की यावर्षी मी पैसे आणि स्किल दोन्ही वाढवणार. जर तुम्ही कमवत असाल तर प्रत्येक महिन्याला एक फिक्स अमाऊंट, एक फिक्स रक्कम ही बाजूला बचत म्हणून टाका. आणि कमवत नसाल तरीही जे घर खर्चाला पैसे मिळतात त्यातून थोडी थोडी सेव्हिंग करा. म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे. प्रत्येक स्त्रीला ही सवय असतेच आणि असायलाच हवी. वेळेला हीच केलेली थोडी बचत एक चांगली रक्कम बनते आणि उपयोगीही पडते. कारण पैशाचे सोंग आणता येत नाही, म्हणून उद्यासाठी नेहमी तयार असावे, जेणेकरून वेळेला कोणाकडेही हात पसरावे लागणार नाहीत. तिसरा संकल्प, रोज 1% तरी बेटर व्हायचं. रोज 1% तरी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं तुम्ही ह्याला म्हणू शकता, म्हणजे व्यक्तिमत्व विकास. या पॉईंटमध्ये आपण आपल्यातील दोष किंवा ज्या कमतरता आहेत त्यावर काम करून ते ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपले जे स्ट्रॉंग पॉईंट्स असतील त्याच्यावर फोकस करून ते वाढवण्याचा प्रयत्न करूया. जसे की एखाद्याला जर लवकर राग येत असेल तर त्या व्यक्तीने लगेच रिॲक्ट होऊ नये, थोडं शांत व्हावं आणि नंतर शांतपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा. किंवा जर एखादी व्यक्ती एखादं काम हे नेहमी उद्यावर ढकलण्याची त्याला सवय असेल तर अशा व्यक्तींनी ॲटलिस्ट जर 4 कामं असतील तर ॲटलिस्ट 1-2 कामे तरी ही आजच्या आजच कंप्लीट करण्याचा प्रयत्न करावा आणि उरलेली 1-2 कामे लागलं तर नंतर करता येतील. परंतु
4पैकी 4ही कामे जर आपण उद्यावरच ढकलत असू तर त्यामुळे आपल्यातील लेझीनेस, आपल्यातील पुढे ढकलण्याची वृत्ती ही आणखी वाढते. म्हणून नाही 4 जमली तर ॲटलिस्ट 2 किंवा 3 कामं तरी आजच्या आजच करण्याचा प्रयत्न करावा. जाणीवपूर्वक कोणतेही काम हे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. आणि आपण ज्या ज्या गोष्टींमध्ये ह्या अशा छोट्या छोट्या सुधारणा करतो त्या प्रत्येक वेळी आपण स्वतःला ॲप्रिशिएट करावं, म्हणजे स्वतःचं त्याबद्दल कौतुक करावं. म्हणजेच आपल्याला अशीच कामे, अशीच सुधारणा स्वतःत करण्यासाठी प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल. कारण एखादी व्यक्ती जर दिवसातून 4 ते 5 वेळा जर रागावत असेल आणि ती जाणीवपूर्वक त्याच्यावर काम करून 1 ते 2 वेळाच ती रागावली तर त्या गोष्टीसाठी बाकीच्यांनीही तिला ॲप्रिशिएट केलं पाहिजे. आणि जर कोणी केलं किंवा न केलं, स्वतःला त्या गोष्टीसाठी ॲप्रिशिएट करा, कौतुक करा. कारण ती एक प्रकारची आपली जीतच असते, आपला विजय असतो. कारण जर आपण अशी अपेक्षा ठेवली की आजपासून मी रागावणार नाही आणि एकदाही रागावणार नाही तर प्रॅक्टिकली हे शक्य होत नाही. आपण माणूस आहोत. एकदा जरी आपण रागावलो तर दुसरे किंवा आपणही म्हणतो की हां बघ तू रागावलीस म्हणजे तुला बदलू शकत नाहीस. आपण माणूस आहोत, आपल्यालाही भावना आहेत आणि त्या भरपूर गोष्टींवर अवलंबून असतात. त्या पूर्णपणे कंट्रोल करणे अवघड असते आणि तशी गरजही नाही. अगदी परिपूर्ण असे तर कोणीच नसते. म्हणून हळूहळू जरी रागावणे हे कमी झाले तरी चांगली गोष्ट आहे आणि ते आपले यशच आहे. किंवा 4 कामे ही उद्यावर ढकलणारा व्यक्ती 4पैकी 1 ते 2 कामे जरी आजच्याच पूर्ण करू शकला तरी ते त्याचे यशच आहे. असे करून प्रत्येकाने आपल्यामध्ये जे काही अवगुण असतील, जे काही वाईट सवयी असतील त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. आणि हा बदल दुसऱ्यांनी आपले कौतुक करण्यासाठी नाही तर आपले आयुष्य जगताना आपल्याला ते आयुष्य अधिक सुखकर आणि सोयीचे व्हावे यासाठी, कमी त्रासाचे व्हावे यासाठी. लक्षात ठेवा, रोज 1% जरी आपण आपल्यात सुधारणा केली तरी वर्षामध्ये 100% नाही तर 365 दिवसात 365% सुधारणा आपल्यामध्ये होऊ शकते आणि ही चांगली गोष्ट आहे. मोठा संकल्प म्हणजे स्किन केअर, त्वचेची काळजी घेणे. रोज स्वतःसाठी स्किन केअर रुटीन ठरवा. त्यामध्ये मॉर्निंग रुटीन आणि नाईट रुटीन असे 2 भाग करा. मॉर्निंग रुटीनमध्ये आपल्या स्किन केअरमध्ये आपण क्लिन्झिंग म्हणजे फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुणे, त्याच्यानंतर मॉइश्चरायझिंग म्हणजे मॉइश्चरायझर लावणे, कोणतंही साधं बेसिक मॉइश्चरायझर लावणे आणि सनस्क्रीन लावणे, या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि नाईट रुटीनमध्ये क्लिन्झिंग म्हणजे फेसवॉशने चेहरा धुणे, दुसरं म्हणजे एखादं सिरम लावणे किंवा नाईट क्रीम लावणे, ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या बेसिक गोष्टी जरी आपण पाळल्या तरी आपली स्किन ही स्वच्छ, तुकतुकीत राहते आणि आपल्याला फ्रेश, आनंदी वाटते. आपला आत्मविश्वास वाढतो. 5वा संकल्प म्हणजे फोन कमी करणे. सकाळी उठताच फोन बघणे, झोपायच्या आधी फोन बघणे, दिवसभरात मध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा देखील फोनच बघणे, हे आपलं रोजचं रुटीन चालूच असतं. आणि हे असंच चालू राहिलं तर दिवसाचे तासनतास आपले कुठे निघून जातात हे आपल्यालाही कळत नाही. कामे करायची राहून जातात. दुसऱ्यांच्या जीवनात काय चालले आहे हे बघण्यात आपला इतका वेळ जातो की आपल्या जीवनात काय चाललं आहे हे पाहण्याकडे आपलं लक्षच जात नाही. स्वतःच्या प्रगतीसाठी वेळ पुरत नाही. म्हणून फोनसाठी एक स्पेसिफिक वेळ ठरवा. फोन किती पाहायचा, कधी पाहायचा हे ठरवा आणि ते स्ट्रिक्टली फॉलो करा. बघा, नक्कीच स्वतःसाठी, कुटुंबासाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी नक्कीच जास्त वेळ तुमच्याकडे असेल. आज आपण फोनमध्ये इतके अडकलो आहोत की स्वतःसाठी आपल्याला वेळच उरत नाही. स्क्रोल करताना तासनतास जातात पण स्वप्नांसाठी मिनिटही मिळत नाहीत. म्हणून 2026मध्ये हे रिझोल्यूशन करा, म्हणजे हा संकल्प करा की मी फोन कंट्रोल करणार आहे आणि माझ्या लाईफवर, माझ्या आयुष्यावर फोकस वाढवणार आहे. कारण फ्युचर हे रील्समध्ये नाही तर तुमच्या मेहनतीमध्ये आहे. संकल्प नंबर 6, टॉक्सिक लोकांना आपल्या आयुष्यातून काढून टाका. जिथे तुम्ही मोठी मोठी स्वप्न पाहता, ड्रीम पाहता, तिथेही लोक तुम्हाला म्हणतात की तुझ्याने काही होणार नाही. जिथे तुम्ही पुढे जायचं ठरवता तिथेही लोक तुम्हाला मागे खेचतात. हे लोक तुमचं आयुष्य बिघडवत नाही तर तुमचा कॉन्फिडन्स मारतात. म्हणून 2026मध्ये हा संकल्प करा की जे मला कमीपणा दाखवतात, जे माझा आत्मविश्वास कमी करतात, अशा लोकांपासून मी हळूहळू दूर जाईल.
लक्षात ठेवा, स्ट्रॉंग फ्युचरसाठी स्ट्रॉंग बाउंड्रीज या जास्त गरजेच्या आहेत. संकल्प 7, स्वतःवर ठाम विश्वास ठेवा. शेवटचा संकल्प तुमच्या आधीच्या सगळ्या संकल्पांचा पाया आहे. लोक तुमच्यावर हसतील, तुमच्यावर डाऊट घेतील, पण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता आणि पुढे जाता त्यावेळी संपूर्ण युनिव्हर्स म्हणजे संपूर्ण विश्व हे तुमच्या साईडने उभं राहतं, तुमच्या बाजूने उभं राहतं. म्हणून 2026मध्ये हा संकल्प करा, मी स्वतःला कमी लेखणार नाही, मी माझ्यावर विश्वास ठेवणार आणि मी माझ्या स्वप्नांसाठी लढणार. हा व्हिडिओ पाहताना जर तुम्हाला खरंच मोटिवेशन मिळालं असेल आणि तुम्हाला खरंच वाटत असेल की मला बदलायचं आहे, मी बदलणार आहे, तर असं समजा की हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता. आणि आत्ताच कमेंट करा, 2026 हे माझं वर्ष आहे. 2026 इज माय इयर. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्या व्यक्तीला लाईफमध्ये उभं राहायचं आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण पुढचा व्हिडिओ हा तुमच्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरू शकतो. मी आहे शीतल आणि तुमच्या सक्सेस जर्नीमध्ये मी तुमच्यासोबत आहे. धन्यवाद.